हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। फ्रेंड्स, तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा हा स्पेशल व्हिडिओ आपला प्रजासत्ताक दिनावरती आधारित आहे। चला तर मग आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारतात प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 26 जानेवारी, बी 2 ऑक्टोबर, सी 15 ऑगस्ट, डी 25 डिसेंबर। फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 26 जानेवारी। भारतात प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न दुसरा आहे, पहिला प्रजासत्ताक दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? ऑप्शन ए 1760, बी 1857, सी 1950, डी 1980। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1950। पहिला प्रजासत्ताक दिन 1950 या वर्षी साजरा करण्यात आला होता। प्रश्न तिसरा आहे, 1950 मध्ये प्रजासत्ताक दिनी कोणता दस्तऐवज लागू झाला? ऑप्शन ए स्वातंत्र्य कायदा, बी सॉल्ट मार्चची घोषणा, सी भारतीय राज्यघटना, डी हंगामी सरकार कायदा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय राज्यघटना। 1950 मध्ये प्रजासत्ताक दिनी भारतीय राज्यघटनेचा दस्तऐवज लागू झाला। प्रश्न चौथा आहे, प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कोणाच्या हस्ते केले जाते? ऑप्शन ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी उपराष्ट्रपती, डी भारताचे सरन्यायाधीश। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती। प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाते। प्रश्न पाचवा आहे, भारतीय राष्ट्रध्वजावरील चिन्हाला काय म्हणतात? ऑप्शन ए अशोक चक्र, बी गोल चक्र, सी धर्मचक्र, डी भारताचे चक्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अशोक चक्र। भारताच्या राष्ट्रध्वजावरील चिन्हाला अशोक चक्र असे म्हटले जाते। प्रश्न सहावा आहे, परंपरेने प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे कोण आहे? ऑप्शन ए भारत सरकारचे सदस्य, बी भारतीय लष्कर पुरस्कार प्रमुख, सी परदेशी राज्य किंवा सरकार प्रमुख, डी भारताचे उपराष्ट्रपती। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी परदेशी राज्य किंवा सरकार प्रमुख हे प्रमुख पाहुणे असतात। प्रश्न सातवा आहे, प्रजासत्ताक दिन 2025 ची थीम काय आहे? ऑप्शन ए विविधता साजरी करणे, बी भारताचे सक्षमीकरण, सी सुवर्ण भारता वारसा आणि विकास, डी संयुक्त भारत। फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुवर्ण भारता वारसा आणि विकास ही प्रजासत्ताक दिन 2025 ची थीम आहे। प्रश्न आठवा आहे, प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाच्या वैशिष्ट्य काय आहे? ऑप्शन ए प्रजासत्ताक दिन परेड, बी सांस्कृतिक प्रदर्शने, सी स्वातंत्र्य दिन परेड, डी राष्ट्रीय निवडणूक दिवस। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रजासत्ताक दिन परेड। प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य प्रजासत्ताक दिन परेड आहे। प्रश्न नववा आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी डॉक्टर बी.आर. आंबेडकर, सी जवाहरलाल नेहरू, डी स्वामी विवेकानंद। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी
डॉक्टर BR आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. प्रश्न 10वा आहे, भारताने आपले राष्ट्रगीत कोणत्या वर्षी स्वीकारले? ऑप्शन ए 1857, बी 1950, सी 1975, डी 1988. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1950. भारताने आपले राष्ट्रगीत 1950 या वर्षी स्वीकारले होते. प्रश्न 11वा आहे, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी लता मंगेशकर, सी सुभाषचंद्र बोस, डी रवींद्रनाथ टागोर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रवींद्रनाथ टागोर. भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. प्रश्न 12वा आहे, भारतीय राष्ट्रगीतांसाठी संगीत कोणी तयार केले? ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर, बी लता मंगेशकर, सी राजगोपालाचार्य, डी सोनू निगम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर. भारताच्या राष्ट्रगीतासाठी संगीत देखील रवींद्रनाथ टागोरांनी दिले होते. प्रश्न 13वा आहे, प्रजासत्ताक दिनी कोणत्या भारतीय नेत्याने पहिले भाषण केले? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी प्रजासत्ताक दिनी रोजी पहिले भाषण केले होते. प्रश्न 14वा आहे, भारतीय राष्ट्रगीताचा कालावधी किती असतो? ऑप्शन ए 52 सेकंद, बी 1 मिनिट, सी 1 मिनिट 20 सेकंद, डी 1 मिनिट 50 सेकंद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 52 सेकंद. भारतीय राष्ट्रगीताचा कालावधी 52 सेकंदाचा असतो. प्रश्न 15वा आहे, भारतीय ध्वजातील अशोक चक्राचा अर्थ काय आहे? ऑप्शन ए प्रगती आणि आशा, बी सामर्थ्य आणि समधर्म, सी शांतता आणि समृद्धी, डी कायदा आणि सुव्यवस्था. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कायदा आणि सुव्यवस्था. भारतीय ध्वजातील अशोक चक्राचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था असा होतो. प्रश्न 16वा आहे, पहिल्या प्रजासत्ताक दिनी भारताचे राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी महात्मा गांधी. फ्रेंड्स, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. प्रश्न 17वा आहे, प्रजासत्ताक दिनी कोणता पुरस्कार प्रदान केला जातो? ऑप्शन ए रणजी ट्रॉफी, बी शौर्य पुरस्कार, सी पद्मश्री पुरस्कार, डी अशोक चक्र पुरस्कार. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शौर्य पुरस्कार. प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्कार प्रदान केला जातो. प्रश्न 18वा आहे, प्रजासत्ताक दिनी परेडच्या वेळी सलामी कोणाला दिली जाते? ऑप्शन ए राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी मुख्यमंत्री. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रपती. प्रजासत्ताकच्या दिनी परेडच्या वेळी सलामी राष्ट्रपतींना दिली जाते. प्रश्न 19वा आहे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी महात्मा गांधी.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. प्रश्न 20 आहे वंदे मातरमचा नारा कोणी दिला? ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, बी महात्मा गांधी, सी सुभाषचंद्र बोस, डी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरमचा नारा दिला. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवी माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.